आळंदीजवळील चरोली भागात व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर हे प्रकरण धक्कादायक वळणावर येऊन ठेपले आहे। याचा सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे। तापकीर यांचा या गुन्ह्यातील सहभाग कोणत्या स्वरूपाचा हे तपासात स्पष्ट व्हायचे असले तरी त्यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नितीन शंकर गिलबिले वय वर्ष 37 राहणार वडमुखवाडी असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे। या प्रकरणी अमित जीवन पठारे वय वर्ष 35 राहणार पठारेमळा चरोली, विक्रांत सुरेश ठाकूर राहणार सोळू तालुका खेड आणि सुमित फुलचंद पटेल वय वर्ष 31 राहणार गायकवाड नगर दिघे या तिघांना जेरबंद केले आहे। 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही जण थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तेथे आले। त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली। गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला। आरोपी त्यानंतर पसार झाले। खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही। मात्र तपासादरम्यान तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे।